सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 45 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. अमृता झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण राहून राहून तिला ते आठवत होतं जे विशाल थोड्या वेळापूर्वी लिफ्टमध्ये बोलला होता. खरंच तो आपल्याला अगोदरपासून ओळखतो का? तो बोलला की त्यानं कॉलेजमध्ये आपला डान्स पाहिला होता, पण कसं शक्य आहे हे? त्याचं माझ्या कॉलेजमध्ये काय काम होतं? तो तर त्या कॉलेजमधला स्टुडंट पण नव्हता, कारण एवढ्या छोट्या कॉलेजमध्ये तो एवढ्या दुरून का येईल? मग तो कशाला आला होते तिथे? अरे हां, मी हे कसं काय विसरले? आदित्य पण त्याच कॉलेजला होता ना? हां, तो त्याच्यासाठी कॉलेजला आला असेल. तेव्हा पाहिलं असेल माझा डान्स कदाचित. अमृता या कुशीवरून त्या कुशीवर होत म्हणाली, पण काही केल्या तिच्या मनातील त्याचे विचार काही थांबत नव्हते. मधूनच तिला तिच्या लग्नावेळी तिला आलेल्या स्थळातील मुलाचा फोटो आठवला आणि आता ती जास्तच अस्वस्थ झाली. तो विशाल होता का? मग त्यावेळी त्यानं लग्नाला नकार का दिला? पुन्हा मनात तेच प्रश्न. तिने आता एक सुस्कारा सोडला आणि डोळे मिटून मनातच देवाचा मंत्र उच्चारू लागली, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पण अफसोस, मंत्रपठण करताना सुद्धा मनात त्याचे विचार घुसतच होते आणि मग मोठ्या शिताफीने तिला ते दूर करून पुन्हा मंत्रावर लक्ष द्यावं लागत होतं. मनात सुरू असणाऱ्या त्या युद्धात कधीतरी ते मनच थकून गेलं आणि मग तिला झोप आली. पण झोप लागल्यावर मात्र सुप्त मेंदूमध्ये अनेक विचार सुरू झाले. तो गोंधळ स्वप्नात तिला अस्वस्थ करू लागला. त्या गोंधळात आज सगळेच होते. कुणाल होता, जो रागात तिलाच बघत होता. माझ्याशी प्रेम करून तुझ्या मनात दुसऱ्या पुरुषाचा विचार आलाच तरी कसा? तुला याची सजा नक्कीच मिळेल. थोडे दिवस थांब, मला या बेडवरून उठू दे आणि मग बघच. कुणाल रागात तिच्या डोळ्यात बघत होता आणि म्हणून ती घाबरून गेली होती. नाही अमृता, याला अजिबात घाबरायची काही गरज नाही. तुझ्यासाठी मी आहे. याच्यासारखे 100 आले ना तरीही मी त्यांना पुरून उरेल. आता तू कोणालाच घाबरणार नाही. विशालचा कठोर आणि तितकाच गंभीर आवाज आला तसं तिला हायसं वाटलं. पळत जाऊन त्याच्या मिठीत कैद होण्याची इच्छा तिला झाली. पण अगदी त्याच वेळी समोर प्रिया उद्भवली आणि तिचा किंचित आनंदी चेहरा खाडकन उतरला. माझा सुखाने सुरू होणारा संसार उद्ध्वस्त करताना तुला लाज नाही वाटत का ग? किती निर्लज्ज आहेस ग तू. तुझं लग्न झालेलं असताना एका चांगल्या पुरुषाला स्वतःच्या जाळ्यात ओढून घेतेस. शी, लाज वाटायला हवी तुला. कुठेतरी जाऊन जीव दे, प्रिया अगदी तुच्छतेने तिला म्हणाली आणि अमृताचे पुढे चाललेले पाऊल मागे आले. अगं, हिला कसली आली लाज? लाज पण विकून खाल्ली असल हिनं. हिच्यासारख्या चारित्रहीन बायका आपल्या बाईच्या जातीला धब्बा आहेत, धब्बा, आत्या नाक मुरडत म्हणाली. अमृताला ते शब्द खूप लागत होते, त्यामुळे ती नकारार्थी मान हलवत मागे मागे जात होती. बरोबर बोललात तुम्ही आत्या. अशा चारित्र्यहीन बायका समाजाला लागलेला कलंक आहेत, ज्या स्वतःच्याच नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत तोंड काळं करतात आणि त्यानंतर त्या प्रियकराला पण फसवून दुसऱ्यालाच कोणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. एक झालं की दुसऱ्याला फसवतात आणि लग्नासारख्या पवित्र बंधनाला झुगारून परपुरुषावर प्रेम करतात. यांना स्वतःला तर लाज वाटत नाहीच, पण यांच्या परिवाराला सुद्धा रस्त्यावर आणतात. प्रिया सगळं रागात म्हणत होती. नाही, खोटं आहे हे सगळं. नाही नाही, मी अशी नाही. ती नकारार्थी मान हलवत बडबड करत होतीच की अचानक अमृता कानावर त्याचा आवाज पडला आणि तिला दंडावर ओळखीचा स्पर्श जाणवला. तसे ती मागे वळली. अपेक्षा होती की विशाल असेल, पण तिथे कोणीच नव्हतं. अमृता आता त्या धक्क्याबरोबरच तिला कोणीतरी हलवलं आणि तसं अमृताने खाडकन तिचे डोळे उघडले तर समोर विशाल गुडघ्यावर बसलेला आणि काळजीने तिलाच बघत होता. तीही दचकून गेली. तू ठीक आहेस ना? त्यानं विचारलं. तरीही त्यालाच बघत होती. तेही स्तब्ध होऊन. अमृता त्यानं पुन्हा तिच्या दंडावर हलकेच दाब दिला तसं ती खाडकन जागी झाली. हो, ती पटकन उठून बसली आणि तिने घाबरून तिचा ड्रेस नीट व्यवस्थित केला. हृदयात किंचित हालचाल वाढलेली. तू खाली का झोपलीस? त्यानं विचारलं आणि ती आता पेचात पडली. आता काय सांगायचं याला तिला कळत नव्हतं. ते बेडवर झोप लागत नव्हती म्हणून तिने काहीतरी थाप मारली. मला वाटतं तू तर बेडवर सुद्धा बसली नाहीस, तो तिथून उठत म्हणाला.
आणि आता तिला ओशाळून आलं. खराब स्वप्न होतं वाटतं. काळजी नको करू. तुझ्या आयुष्यात यापुढे काहीच वाईट होणार नाही, विशाल तिला म्हणाला आणि बाहेर निघून गेला. तिने एक आवंडा गिळत छातीवर हात ठेवला आणि डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला. थोडं शांत झाल्यावर तिने फोन पाहिला तर सकाळचे 7 वाजून जवळजवळ 8 वाजत आले होते. वेळ पाहूनच तिला घाम फुटला, कारण ऑफिसमध्ये तिचं काम सकाळी 9 वाजता सुरू होत होतं आणि आज 8 पर्यंत तर ती झोपलीच होती. ती पटकन वॉशरूममध्ये गेली. तिनं चेहरा धुवून केस आणि ड्रेस व्यवस्थित केला, ओढणी घेतली आणि ती पटकन बाहेर आली. आणि आता तिचं लक्ष सोफ्यावर झोपलेल्या विशालकडे गेलं. तो हाताने डोक्यावर किंचित दाबत होता. म्हणजे नक्कीच त्याचं डोकं दुखत असेल. रात्रीची दारू जास्त झालेली वाटत होतं. क्षणभर अमृताचे पाय तिथेच रेंगाळले. पण नाही, आपल्याला जायला हवं. तो आपला कोणीच लागत नाही विचार करत ती दरवाजाजवळ गेली. पण शेवटी का कोणास ठाऊक पुढे पाऊल मात्र गेलं नाहीच. तिने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा त्याच्याजवळ आली. दुखतंय का? तिनं त्याचा हात पकडून त्याच्या डोक्यावरून बाजूला करत विचारलं. आणि त्यानं डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. त्याचे ते किंचित आश्चर्यमिश्रित डोळे पाहून ती गडबडून गेली आणि तिनं हलकेच त्याच्या कपाळावर हातानं दाबायला सुरुवात केली. मी मेडिसिन घेईल, तो तिला म्हणाला. पण त्यानं तिचा हात मात्र काढला नाही. नाश्ता, चहा काही करून देऊ का? थोडं बरं वाटेल, तिने अडखळत विचारलं. ती डोकं दाबत होती, पण त्याच्याकडे बघणं मात्र टाळत होती. कॉफी मिळेल का? त्यानं विचारलं. दारूचं हँगओव्हर आहे, ग्रीन टी बनवते. त्यांना थोडं बरं वाटेल, अमृता म्हणाली. बरंच माहिती आहे की तुला, तो तसाच डोळे मिटून तिच्या हाताचा स्पर्श अनुभवत म्हणाला. आवडत नसली तरीही आसपास पिणारे बरेच होऊन गेले म्हणून माहिती आहे, ती निर्विकारपणे म्हणाली. आणि आता त्याला वाटलं की ती मुद्दाम तिला दारू आवडत नाही असं सांगत आहे. तो तसा शांतच राहिला. तुमच्याकडे एखादा बाम आहे का? तिनं तिची लांबसडक बोटे कपाळावून तशीच केसात घालत विचारलं. आणि आता तो किंचित अस्वस्थ झाला, कारण तिच्या नाजूक बोटांच्या मऊ स्पर्शाने त्याला शरीरभर गोड शहारे जाणू लागले होते. रात्रीचा हँगओव्हर क्षणात तिच्या स्पर्शाच्या हँगओव्हरमध्ये बदलला. रूममध्ये आहे, त्यानं मनातल्या भावना दाबत तिला उत्तर दिलं. ती काहीच न बोलता रूममध्ये गेली आणि तिनं ड्रॉवर ओपन करून पाहिलं तर त्यात झेंडूबाम होता. तिनं तो घेतला आणि पुन्हा त्याच्याजवळ आली. डोळे बंद करा, ती डबी उघडत म्हणाली. त्यानं तसे डोळे मिटले आणि आता त्याला कपाळावर तिची बोटे आणि त्यासोबत काहीतरी स्टिकी पदार्थ जाणवला. हळूवार आता कपाळावर थंडावा पडला आणि किंचित चणचण जाणवू लागली. मी ग्रीन टी बनवते, ती म्हणाली आणि किचनमध्ये गेली. थोड्याच वेळात ती त्याच्यासाठी ग्रीन टी घेऊन आली. तसं त्याने कप घेतला आणि ओठांना लावला. पण तो पिणार तोच तिने त्याचा हात पकडून कप बाजूला केला आणि त्यानं त्याच्या भुवया किंचित वर झाल्या. चक्क तिने हक्काने त्याचा हात पकडला होता, तेही एकाच दिवसात 2 वेळा. जास्त गरम आहे, थोडा वेट करा, ती हात सोडत म्हणाली. आय विल वेट, तो तिच्या नजरेत बघत म्हणाला. आणि अमृता किंचित गडबडली, कारण त्याच्या बोलण्याचा उद्देश काहीतरी वेगळा आहे असं तिला जाणवलं. काही खायला हवंय का? तिनं विचारलं. नाही, काकू येतील थोड्या वेळात, तो म्हणाला. मग मी जाते, ती उठत म्हणाली. वेट, मी सोडेल, विशाल म्हणाला. नाही नको, मी जाईल एकटी, अमृता म्हणाली आणि दरवाजापर्यंत गेली तोच अमृता त्याची पाठीमागून हाक आली. काय? तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. कसं जाणार आहेस? चालत का? तुझ्याकडे पर्स वगैरे काहीही नाही, फक्त फोन आहे, तो म्हणाला. आणि आता तिच्या लक्षात आलं की ती फक्त फोन घेऊन बाहेर पडली होती घरातून. मी मेघनाला कॉल करेल, ती लगेच म्हणाली. पण त्यापेक्षा मी तुला घरी घेऊन गेलो तर चालणार नाही का? त्यानं विचारलं. ते तुमचं डोकं दुखतंय ना, ती म्हणाली. सो व्हॉट, तुला काय वाटतं, मग मला ड्रायव्हिंग येणार नाही का? त्यानं एकच भुवई वर करून विचारलं. मी असं काही बोलले नाही, पण तुम्हाला त्रास होईल, ती बोलत होतीच की. त्रास? तो तर खूप होतोय, पण तो का होतोय ते तुला पण कळतंय ना, राईट? तो आता हातातला कप तसाच घेऊन तिच्यासमोर आलेला. मी जाते, मेघना येईल, खूप कामे आहेत, ती नजर झुकवत म्हणाली. अमृता, रूममधून कार कीज घेऊन ये, तो म्हणाला. मी खरंच,
ती बोलत होतीच की अमृता प्लीज. विशाल आता खूप वैतागला होता आणि तो आपलं काही ऐकत नाही म्हणून तिला पण आता त्याचा राग आलेला. तरी ती तशीच रूममध्ये गेली आणि त्याची की घेऊन आली. तुम्ही ग्रीन टी संपवा मग आपण जाऊ, अमृता म्हणाली. त्यानं ती संपवली आणि गाडीत येऊन बसला. ती सुद्धा त्याच्या शेजारी येऊन बसली. आता गाडीत पूर्ण शांती होती. ना ती काही बोलत होती ना तो काही बोलत होता. दोघांच्या मनात सध्या एकमेकांबद्दल किंचित राग होता, पण व्यक्त कोणीच मात्र होत नव्हतं. थोड्याच वेळात तो तिला तिच्या घराजवळ सोडून निघून गेला. तिनं त्याच्या जाणाऱ्या गाडीकडे बघून एक सुस्कारा सोडला. तो काही न बोलता गेला म्हणून तिच्या मनाला लागलेलं. आता अमृता घरी आली. आई, मी इथं नसेल तर तुम्ही सगळ्यांनी तुमची नीट काळजी घ्या आणि बाबांना गोळ्या टायमाला दे. अमृता बॅग भरता भरता तिच्या आईला ऑर्डर सोडत होती. अगं अमृता, आम्ही सगळे आमची नीट काळजी घेऊ, पण तुझं काय चाललं आहे? तू ठीक आहेस ना? तिच्या आईनं तिला विचारलं. हो अगं, मी ठीक आहे, तिनं उत्तर दिलं. बॅग? अगं ती कशासाठी? तू कुठे चालली आहेस? तिच्या आईनं तिला विचारलं. ते पुढच्या आठवड्यात विशाल सरांचं लग्न आहे ना, सो मी त्यांच्या गावी चालले आहे, अमृताने उत्तर दिलं. अगं पण लग्न एका आठवड्याने आहे ना, मग तू इतक्या लवकर का चालली आहेस? तिच्या आईने तिला विचारलं. आई, अंबिकाई त्यांनी मला खूप फोर्स केला म्हणून मी त्यांच्यासोबत त्यांना मदत करायला चालले आहे, अमृता म्हणाली. एव्हाना तिची बॅग भरून झालेली. बर आई, पण तुम्ही सगळे पण या वेळेवर लग्नाला, नाहीतर तुझी मैत्रीण चिडेल माझ्यावरच, अमृता हसत तिच्या आईला म्हणाली. अंबिका देवी आणि अमृताची आई बालमैत्रिणी ज्या होत्या. हो गं बाई, आम्ही सगळे वेळेवर पोहोचू. बरं ठीक आहे, पोहोचली की मला फोन कर, अमृताची आई तिला म्हणाली. पण का कोणास ठाऊक यावेळी त्यांचा आवाज थोडा वेगळा वाटत होता. आई, अगं मला तुला एक विचारायचं होतं. अमृताने बॅग बाजूला ठेवली आणि ती बेडवर बसली. यावेळी ती थोडी गंभीर झाली होती. हा विचार की, तिची आई म्हणाली. अमृताने किंचित थांबून एक दीर्घ श्वास घेतला आणि ती म्हणाली. आई, तुला आठवतं का माझ्या लग्नासाठी जेव्हा स्थळे बघितली जात होती तेव्हा मला 3 स्थळे एकत्र आलेली. त्यातलं एक बिझनेसमॅनचं होतं ना, त्याचं नाव काय होतं? अमृताने अडखळत विचारलं. आणि आता तिच्या रूमवर पूर्ण शांतता पसरली. अमृता आतुरतेने आईच्या उत्तराची वाट बघत होती, पण आई यावर काहीच बोलली नाही. तशी ती अस्वस्थ झाली. आई, काय झालं? तिने अडखळत पुन्हा विचारलं. अगं अमृता, 2 वर्षापूर्वी ते घडलेलं आता ते मला थोडीच आठवणार आहे, तिची आई अडखळत म्हणाली. अच्छा, पण आई, त्यांनी नकार दिला होता ना, ते तरी आठवतंय ना तुला? बाबा बोलले होते तुझ्या मैत्रिणीच्या मुलाने मला नकार दिला म्हणून. तो का दिलेला? बाबा तुला काही बोलले होते का? अमृताने तरीही विचारलं. अगं मी सांगितलं ना तुला, मला आजकाल जास्त मागचं काही आठवत नाही. दिला असेल नकार, जाऊ दे ना, अमृताची आई पुन्हा एकदा अडखळत म्हणाली. आणि का कोणास ठाऊक, पण अमृताला आई आपल्यापासून काहीतरी लपवत आहे असंच वाटून गेलं. आई, अगं तू फोटो पाहिला होतास ना तू, अमृता तरीही विषय सोडतच नव्हती. अगं अमृता, काय चाललंय तुझं? सारखं सारखं काय त्याबद्दल विचारतेस गं? आणि 2 वर्ष झालेत, सोडून देते, तिची आई आता वैतागून तिला म्हणाली. तसं अमृता ओशाळली. बरं जाऊन दे आई. अमृता, आता हे विषय सोडून दे, तू तिकडे व्यवस्थित जा. आता मी पण जाते बाहेर आणि जरा नाश्त्याचं बघते, अमृताची आई सरळ सरळ विषय बदलत म्हणाली. ठीक आहे, अमृता पण म्हणाली. पण का कोणास ठाऊक मनात राहून राहून आई जे बोलली तेच येत होतं आणि मग तिला प्रकर्षाने वाटत होतं की आई तिच्यापासून काहीतरी लपवत होती. पण ते काय होतं? तिच्या आईने विशालला ओळखलं होतं का? तिच्यासाठी आलेलं स्थळ विशालच होतं का? आणि जर तो विशाल होता तर मग त्यानं मला नकार का दिला होता? तेव्हा अमृताला ते खूप सारे प्रश्न पडलेले, पण सध्या उत्तर काहीच मिळत नव्हतं. ती विचार करत होती की तेवढ्यात अमृता तिच्या कानावर हाक आली. तसं तिने बाहेर येऊन दरवाजाकडे पाहिलं तर अंबिका देवी दरवाजामध्ये उभी होती. आवरलं का तुझं बाळा? चल लवकर, बाहेर गाडी उभी आहे, अंबिका देवी तिला म्हणाली. ते मी आवरतच होते. मला खरंच तिकडे यावंच लागेल का? नाही म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जाऊ शकता का? लागलं तर आईला घेऊन जा ना, मी इथलं सगळं बघेल, इथली सगळी कामे मी करेल, अमृताने अडखळत विचारलं. आणि आता अंबिका देवीनं तिच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं. अमृता, तुला यायचं नाही का तिकडे?
मला तर वाटलं होतं की विशालनं तुझी एवढी हेल्प केली आहे तर मग तू त्याच्या लग्नात आनंदाने मदत करशील मला. पण कदाचित तुला या सगळ्यात इंटरेस्टच नाही. अंबिका देवी किंचित नाराज होत म्हणाली. तसं अमृताला पण वाईट वाटलं. खरंच तर होतं, विशालने तिच्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी तिने आयुष्यभर जरी त्याची सेवा केली तरी त्याचे उपकार कमी होणार नाहीत. मग आता ती त्याच्या लग्नात थोडी मदत तर करू शकतेच ना. तेवढंच अंबिका आईंना पण चांगलं वाटेल. अमृताने विचार केला. सॉरी आई, मी येते, बॅग भरली आहे. अमृता किंचित हसत म्हणाली. ठीक आहे, चल मग, गाडीत वृषाली तुझी वाट बघत आहे. अंबिका देवी पण हसत तिला म्हणाली आणि तिथून निघून गेली. अमृताने एक सुस्कारा सोडला आणि त्यावेळी पुन्हा एकदा तिचा फोन वाजला. स्क्रीनवर मेघनाचं नाव पाहून अमृता किंचित हसली आणि तिनं हसत हसत फोन रिसीव्ह केला. हॅलो मेघना, बोल. हाय अमृता. गाडीत बसलीस का? मेघनानं विचारलं. नाही अगं अजून, बॅग घेऊन आत्ता बाहेर जाणार आहे, अमृता म्हणाली. ओके, गुड. अमृता डार्लिंग, हे 7 दिवस मस्त एन्जॉय कर, मेघना हसत म्हणाली. एन्जॉय? लग्न माझं आहे का ते? अमृताने पण हसत विचारलं. अगं कोणाचं कसं आहे ना, पण तू आता खुलून जग. मी पण येणार आहे 2 दिवसांनी तिथे, तेव्हा भेटूया, मेघना म्हणाली. मेघना, अगं ये, म्हणजे तू आत्ता येणार नाहीयेस का आमच्यासोबत? अमृताने आश्चर्याने तिला विचारलं. अगं यायचं होतं आत्ताच, पण इथलं सगळं अजून आटपलं नाहीये ना, आणि आदित्यला थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे माझ्यासोबत, मेघना लाजत म्हणाली. आणि थोडी शॉपिंग पण बाकी आहे माझी, सो 2 दिवसांनी आम्ही येतो तिकडे, मेघना म्हणाली. ठीक आहे, ऑल द बेस्ट, करा मजा, अमृता म्हणाली. ऐक ना अमृता, अगं माझी आई म्हणते आपण कायम तयार असायला हवं आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक धक्क्यासाठी, मग तो सुखद असो किंवा दुःखद असो, मेघना म्हणाली आणि अमृताने नकळत ती हसली. बरं, मी लक्षात ठेवेल हां. चल, अंबिकाई माझी वाट बघत आहे. अमृताने आता फोन कट केला आणि गाडीमध्ये येऊन बसली. तिला पाहून वृषाली सुद्धा खूप खुश झालेली. वृषाली आदित्य आणि विशालची बहीण होती. पण आता अमृता मात्र थोडी अस्वस्थ झालेली, कारण तिच्या मनात वेगवेगळे विचार घोळू लागले. आज ती अशा ठिकाणी जाणार होती जिथे तिचा अपमान होणार होता, ज्या घरात आत्या काकी सगळे जसेचे तसे तिच्या डोळ्यासमोर दिसत होते. तिथे गेल्यानंतर आत्याबाई काय काय बोलतील याचं तिला टेन्शन आलेलं आणि मग मन नाराज होत होतं. अमृता तिचा उदास चेहरा पाहून अंबिका देवीनं तिला हाक मारली. हां, अमृतानं तिच्याकडे पाहिलं. तुला गावी वाड्यात जायला भीती वाटते का? तिथं गेल्यावर सगळे तुला पाहून काय विचार करतील म्हणून तुला टेन्शन आलंय का? अंबिका देवीनं तिला विचारलं. पण अमृता काहीच बोलली नाही. पण अंबिका देवीनं मात्र अचूक अंदाज लावलेला. अगं अमृता, तुला मी घेऊन चालले आहे. तिथं ते माझं घर आणि माझ्या मुलांचं घर आहे, त्यामुळे माझाही त्या घरावर हक्क आहे आणि तू अजिबात काळजी करू नको. आज मी पूर्ण मान सन्मानाने तुला त्या घरात घेऊन जाईल आणि आज तू तिथे माझे नातेवाईक म्हणून जात आहेस, सो अजिबात काळजी करू नकोस, अंबिका देवी तिला धीर देत म्हणाली. आणि अमृताने हसून होकारार्थी मान हलवली. पण मनात अजूनही ती सल टोचतच होती की ती तिथे गेल्यावर त्यांनी तिला काही वाईट साईड बोलू नये. पण आता पर्याय नव्हता, कारण विशालनं तिच्यासाठी जे काही केलं होतं त्यासाठी छोटंसंही काहीतरी करण्याची वेळ आलेली होती. भलेही ती त्याचे उपकार आयुष्यभर कधीच फेडू शकत नव्हती, पण त्याच्यासाठी, त्याच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना तर करू शकत होती. बास, त्याच्या आयुष्यात त्याला सर्व काही सुखी मिळावे एवढीच तिची इच्छा होती. तर भेटूया आता पुढच्या भागात. चला, आता सरदेशमुखांच्या वाड्यात जायचं आहे, ते पण गावाकडच्या. पुन्हा एकदा आत्याबाई येणार आहेत, तर तयार राहा, वाचत राहा आणि छान छान कमेंटसुद्धा करा, कारण आता अमृता विशालच्या लग्नाची कशी तयारी करते ते पाहायला मज्जा येणार आहे. धन्यवाद.